यह वीडियो भी काल्पनिक है। पिछले वाले की तरह यह भी इमेजिनेशन में देखिए। इसे कृपया करके दिल पे ना लीजिए, कहीं और लीजिए। और फिर भी ऑफेंड हो गए तो स्टार्ट से डिस्क्लेमर वापस देखिए। थैंक यू। भाई धन्यवाद नाही का करायचं नसेल ना पॉडकास्ट. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय MC डीडोच्या सेटअपवरती. त्यांच्या सेटअपवरती त्यांचा शूट चालू आहे आणि बघू शकता त्यांचा हा भाई सेट. तर ते कामामध्ये बिझी आहेत सध्या. भाई जरा मिनिट घेऊन ये ना. त्यांना आपल्याला 2 मिनिटं आता साईड होतो भाई. टाइम नाही त्यांच्याकडे आपल्याला वेळ देण्यासाठी. बघू शकता किती मेहनती माणूस आहे हा. आणि हा सोशल मीडियावरती याची वेगळी ओळख आहे, गुन्हेगारी त्याची वेगळंच नाव आहे. याचा स्वभाव पण आता आपण बोलल्यावरती आपल्याला समजेलच. आपण काही प्रश्न उत्तर करूया, त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की खरंच MC डीडो एवढे रागीट आणि कनिष्ठ आहेत का. तर जाणून घेऊया काही क्षणात. पण संजय दत्तनी पावभाजीचं गाडा टाकलेला, तर ह्यांनी काय केलंय आज त्यांनाच माहिती. विचारूया आपण ते सुद्धा, याचा सुद्धा प्रश्न करूया आपण पॉडकास्टमध्ये. तर भेटूया प्रश्न उत्तरांमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आज एक आपण पॉडकास्ट करणार आहोत. सध्या तर आपण थोड्या वेळापूर्वी त्यांच्या जवळ गेलो होतो, पण ते कामामध्ये बिझी होते. तर आपण आज पॉडकास्ट करणार आहोत MC डीडो या रॅपरचा. मराठी रॅपर आहे आज. त्यानंतर त्यांचे व्हायरल रॅप गेलेले आहेत. तर बोलूया त्यांना. MC डीडो सर, येऊ शकतो. श्रीकृष्णेन सुभद्रायै का बोलतो भाई, बरं वाटलं नाही का तुझा बघून. आणि तुला तिकडूनच ओळखला नाही का. हा. बोललो वा भाई ओळखीचा वाटतं. बसा. ते नाही बस नाही, अगोदर तुमचा सत्कार आम्हाला करायचा आहे. भाई धन्यवाद नाही का. आणि हे आमच्याकडून खास भेट तुम्हाला. तर ती जी तुमच्या गांडीला जी मस्ती आहे ना, संभाळायला डिस करण्याची किंवा त्याला, भाई तू त्याचं नाव नको घेऊ भाई. नाही, ती गांडीची मस्ती या अवजाराने तुम्ही कमी करू शकता. तर हे आमच्याकडून सप्रेम भेट म्हणून तुम्ही ठेवू शकता. बोल. तर मी असं ऐकलं होतं की यांचा स्वभाव भरपूर रागिष्ट आहे. म्हणजे नाही का, पहिल्यापासूनच आपला स्वभावच तो आहे आधी. पण नाही का आतून मी प्रेमळ आहे. म्हणजे मी दिसतो वेगळा आणि आहे वेगळा, असा विषय नाही. नाही, ते तर मी आता बघितलंच यांच्या सेटअप वरती. हे बाकीच्यांसोबत खूप प्रेमाने वागत होते. एकदम सॉफ्ट कॉर्नर आपल्याला बघायला भेटेल अशी मी इच्छा करतो. तर आमचा प्रश्न असा होता की नुसतं शिव्या देऊन गाणं काढणं हाच रॅपिंगचा एक हे आहे का. भाई कसं आहे नाही का, म्हणजे समीरच आले लहानपणावर. तिथले वास्तविक बघशील ना तू भाई, नाही का प्रेमळ सर्व तिकडे आहे. पण लहानपणापासून ना का माझी आई फुल बाई गेली नाही का गँगस्टर वाईफ मध्ये. मला शेळ येते काय रे एवढं थोड्या असं बघ. म्हणजे तू मागाशी नाव घेतलं त्याचं मला पण कटकलं नाही का, फुल राग आला मला. पण आपल्याला काय, आपल्याला लय जण दाबायला लागतात पण आपण दाबू शकत नाही. आपल्याला जमिनीत म्हणजे खेचतायत खाली, आपण फुल टाकत आहे नाही का, आणि कोण रोखू शकत नाही आपल्याला, असा विषय आहे. तू मागाशी नाव घेतलं ना, मला खूप राग आला नाही का. म्हणजे तेव्हा बोलणार होतो बाई, ते एवढं आटू झाटू उडतायत ना. तर त्यांच्या कुणाच्या गाण्यावर माहिती आहे का, आपल्या माझं कुणाचं गाणं माहिती आहे का भाई, माझं गाणं काय आता मग तो माझा आहे भाई. ते त्यांनी तर तुमच्या अगोदर गाणं बोलून लॉन्च पण केलं आणि तुम्ही का भाई नाही. आपण जेलमध्ये होतो ना भाई, आपले गाणे नाही का व्हायरल झाले. लागला आपला पोलिसला हातात, भेटला आलो आणि केला व्हायरल.
आणि आता तो माझ्या हातात आलो असता मी आता वाढवला असतं असा विषय नाही. तरी पण आपण काय बोलू शकत नाही. हा व्ह्यूजवर भाई लय, आता तू व्ह्यूज साठी आलाय भाई, मी व्ह्यूज साठी आलो नाही तर तुला भेटलो पण नसतो भाई. नाही तसं तुमचं खूपच बिझी शेड्यूल आम्हाला बघायला मिळाले. म्हणजे त्यांना थोडा पण वेळ नव्हता, त्यांनी आम्हाला बघितलं सुद्धा नव्हतं. पण नाही भाई अजून पण बघू शकतो, मागा अजून शूट चालूच आहे नाही का. आणि नाही, सगळं तुमचा आपल्या मित्र आहे. त्यांचा सेटअपचा छोटासा शॉर्ट व्हिडिओ मी बनवलाय. ते त्यांनी मला वाटतं नोटीस पण केलं नसेल आपल्याला, पण मी त्यांचा सेटअपचा व्हिडिओ मी तुम्हाला या ते ब्लॉग मध्ये सवय झाली ना. बघायला भेटेल तुम्हाला. सवय झाली ती आता काय, कसं आहे जेलमध्ये राहून जेवण बनवायचं सवय झाली आता. तिथं असं वागवत नाही ना भाई, गुन्हेगारी वगैरे डायरेक्ट गांडीत बांबू नाही का, डायरेक्ट विषय बोल, पृथ्वी बोल, असा विषय असतो भाई. तुला साधं वाटत असेल जेल, पण नाही भाई तर आपलं. मला तोच प्रश्न विचारायचा होता की जसं तुम्ही आता येरवडा जेलला गेले, तर ते जेलचं जीवन कसं असतं जरा मला समजून. जीवन म्हणजे भाई नाही का तिथल्यापेक्षा एकदम चांगलं म्हणजे भारी. आता कसं माहिती आहे का, इकडं म्हणजे तसे हे नाही माणसं नाही, पण तिकडे एवढे भारी माणसं आहेत नाही का, आपल्याला जीवाला जीव देणार आहे, जीवाला जीव देणार आहे. असं तसं काय झालं ते येतील पुढं असं आहे. पण तिथं मर्डर बिर्डर नाही का, कुणाला सनकी असतात त्यांच्याशी नाही जास्त लागायचं असं असतं. बाकी काय नाही, विषय चांगला आहे. पण जास्त कोण उडायला लागला की बाहेर फटके देतात. मग जर जसं तुम्ही म्हणताय की जीवाला जीव देणार आहे, तर मग बाकीच्या माणसांनी कुठं जेलमध्ये जाऊन राहायचं का? भाई असं नाही भाई, आता कसं सांगू तुला, आपल्या हातावर नियंत्रण असलं पाहिजे. नाही तर आपण आता मागच्याच हप्त्यात झाली एक गोष्ट मला कानावर पडली नाही का, पोरीला बाई मर्डर झाल्या असं तसं ट्रेनमध्ये. भाई त्याची काय चुकी होती. आता अगदी जनताना वाटतंय की मेट्रो ट्रेन मधून नाव नको जावं, असं तसं प्रवास नको करावा. भाई जर ते बाजूला एवढे पब्लिक असते त्यांनी वाचवलं असतं तर भाई तो वाचला असता. बरोबर आहे तुमचं म्हणणं, अतिशय बरोबर आहे. पण जनतेचा कसा एक मनामध्ये त्यांच्या भीती असते की जर बाहेर कुठे काही विषय होत असेल तर ते आपल्या अंगी येईल जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट कुठेतरी मनाला लागते. जर आपल्याच देशामध्ये आपलीच माणसं आपल्यालाच वाचवत नाही, तर तुमच्या याच्यावरती काय मत आहे? भाई तू पहिले मी तर एक पॉलिटिशियन नाही. मग तुमचा पर्सनल फेवरेट रॅपर कोण आहे? भाई फेवरेट रॅपर नाही आपण, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. स्वतःवर नाही का. बरोबर आहे. स्वतःवरती विश्वास ठेवलाच पाहिजे, पण अतिविश्वासामध्ये स्वतःला मातीत नाही घालून घेतलं पाहिजे. मग तुमचं हेअर केअर रुटीन सांगा ना आम्हाला. भरपूर तुमची केस आवडली आणि भाई ते आता म्हणजे सकाळी उठलं की शॅम्पू लावायचा नाही का, ब्रश करायच्या आधी शॅम्पू लावतो, त्याच्यानंतर तेल लावतो नाही का, धुतो आधी, तेल लावतो, नंतर हेअरवेअर येतो. भाई आपले एकदम नाही का सिल्की असे बघतोय ना. एकदम असे वास्तव मधले संजय दत्त सारखे केस तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पण संजय दत्तचे केस असे मागे नव्हते गेले पण तुमचे गेले. त्याचं आपल्याला कारण भाई काहीतरी वेगळं करायचं नाही, कुणाची कॉपी नाही ना भाई करायची. जसे तुम्ही आपली इथून केस ठेवणार का? भाई आपलं पहिल्यापासूनच आहे ना, म्हणजे ही तुमची इनफॅक्ट स्टाईल आहे. नॅचरल आहे असा विषय असतो. बाकी आता मला ओळख करून नाही दिली, हा माझा मित्र काय कलन समज आज जेवलं देणार आहे, 24 तास सोबत असतो, हा काय मिटायला सोबतच, बाजूच्या संडासमध्ये बसतो, मला झाले की तो येतो धुवायला, असा असतो हा दुसरा. हे तुम्हाला मुतायला आले की तो पकडायचा. असं आपली दोस्ती असते. आता थोड्या वेळा अगोदर हे म्हणाले की मास गाणं ह्यांचं होतं, पण मास गाणं तर मला पर्सनली खूप आवडलं. इनफॅक्ट मी आता भाई तो आता पॉडकास्ट करण्याच्या अगोदर पण मी ते गाणं ऐकून आलं तर मला अशी पॉझिटिव्ह फिलिंग आली.
कॉन्फिडन्स आला. पण तुम्ही म्हणताय ते तुमचं गाणं चोरलं तर काय नक्की विषय काय? जे आता तुम्हाला कसं सांगू माहिती आहे का, एकदा सीन झालेला, व्हिडिओ व्हायरल झालेले आपला पुण्यात. त्याला नाही का म्हणजे आपला सायफरमध्ये समोरासमोर आला नाही का, आणि आपले पूर्ण शास्त्र माहिती आहे एकामेकावर एड बघणं ते नाही का त्याच्यात. तर हा बाई आला समोर ऑपोजिट मध्ये, आले आम्ही एकामेकीच्या आई भावाला असा विषय. त्याला बोललो, फोन केला बोललो असं मी त्याला घेतली येण्याची. तो बाई झाला ना शॉप, बोलतो हा हा इथं इथं येतो असा तसा बाई आलाय, असा नजरेत लावलाय ना, आणि घेतला त्याला भरला भाई चो, डायरेक्ट टाकायला सुरुवात केली नाही का. तिकडून पब्लिक थांबवायला हे ते पोलीस नाही का बांबू घेऊन मागत. आपण नाही थांबलो बाई, जे देतोय आपण नाही ऐकत बाई. डायरेक्ट नजरेत गावला ना तो पण, इकडं कावरा म्हणजे येडं झालं नाही का बघून, भाई हा कुठून आला. दिसत वेगळाच होता भाई, असा विषय आहे. नाही तर आपले व्हिडिओ व्हायरल झाले, बघितला असेल तुम्ही. हा ते बघितलं होतं, पण मला वाटलेलं AI. मग आता तो सम्राट आणि माझ गाण्यामध्ये एक वाक्य वापरलंय. त्या वाक्य असं की मग मी पण पिन्नक नावाचा तीर सोडला. तर ते पिन्नक नावाचा तीर तुमच्या गेला का गांडीमध्ये? भाई कसं सांगू माहिती आहे का, तो एकतर डिस करतोय नाही तर माझी गाण म्हणतोय. काय तरी दोघांमधलं पण एकच आहे, पण तू गाण म्हणतो नाही. तू जेव्हा भेटशील ना भाई, तुला पण विषय गेम करेल नाही का. तो त्याच्यामध्ये तीर तर प्रत्येकाची वेगळी आवड असते. तर मला तो पर्सनली खूप आवडतो. इनफॅक्ट मी त्याचा हेअरकट पण दिलाय. भाई आपण नको बाय माहितीये का, मला सणक ते माहिती आहे डोक्यात झालो डायरेक्ट बाय. जेव्हापासून त्याचं नाव ऐकतो ना, कोण घेत पण नाही, तू घेतोय माझ्यासमोर नाव, जरा सांभाळून समजतं. नाही पण आता तुम्ही अशी भाईगिरीची भाषा वापरत नाही, पण डॉन तर स्वतःला कोणी दुसरंच म्हणून घेतो. मत कर बेटा मत कर, मैं बोल रहा हूँ बेटा मत कर ये सब. ते संभाटाने तुम्हाला डिस केले बाई एकतर बाई त्याचं नाव नको, तुला दोनदा बोलले वॉर्निंगच दिली. तुला करायचं नसेल ना विषय खाल्लास, डायरेक्ट तोंडावर बोलतो नाही करायचं.